राम राम बाबूबाई. आता गव्हर्नमेंटने एक निर्णय काढलाय बरं का, जर कॅब चालकाने जर ट्रिपा जर कॅन्सल केल्या तर त्याला 1.5 चार्ज लागणार, डायरेक्ट त्याच्या वॉलेटमध्ये पैसे जाणार आहेत आणि ते पैसे भरावेच लागणार आहेत. आता कस्टमरला इमर्जन्सी ऑफिसला जायचं असतं, इमर्जन्सी दवाखान्यात जायचं, अशा वेळी जर ती ट्रिपा जर कॅन्सल केली ड्रायव्हरनं तर त्याला डायरेक्ट त्याच्या वॉलेटला 1.5 बॅलेन्स जाणार, म्हणजे भरावं लागणार, म्हणजे दंड आकारणार. आता हे गव्हर्नमेंटचा निर्णय. बरं चालतंय, आता ही नॉर्मल गोष्ट. आता जर समजा ड्रायव्हरने कॅन्सल केली, त्याला चार्ज लावला, जर समजा जर कस्टमरने गाडी बुक केली, ड्रायव्हर जर कस्टमरच्या लोकेशनला चालला असेल, 100 मीटर राहिले किंवा ती जर ट्रिप जर कॅन्सल केली तर कस्टमर कडून काय घ्यायचं? आता कस्टमरने जर गाडी बुक केली की कस्टमर म्हणणार भाया कुठं आहे तू, आलो 5 मिनिटात, अर्जंटी. जसं काय की गाडी आता घराजवळ आहे आपली, गाडी बुक केल्यानंतर तुम्हाला 10 ते 5 मिनिट आरामशीर लागणार आहेत. हे माहित आहे, कस्टमरला माहित असतंय, ड्रायव्हरला माहित असतंय, कारण गाडी बुक केल्यानंतर ट्रॉफिक मधून जावं लागतंय, गल्ली बोळातून जावं लागतंय, गेटवरती गेल्यानंतर सिक्युरिटीचं वेगळं जर रडगाणं राहतंय, हे तुम्हाला माहित आहे का? जरा उशीर झाला की इकडून 10 वेळेस फोन येतात, बाहेर लवकर ये लवकर ये, गाडी तर चालूच राहते. तुम्हाला माहित आहे ट्रॉफिक मध्ये कसा प्रॉब्लेम येतो. एवढं कुठं नसताना जर कस्टमरने जर कॅन्सल केलं तर ते चार्ज कोणाकोण लावायचे? सीएनजी गेला, वेळ गेला, दुसरी येणारी ट्रिप ती पण गेली आणि त्यात कस्टमरने कॅन्सल केले. जर समजा जर कस्टमरने कॅन्सल केलेली उबेर ओला चार्ज पण देत नाही आणि लागले आपल्या गव्हर्नमेंट आपल्याकडून ड्रायव्हर कडून 1.5 चार्ज गेलेत. मग ह्यांच्याकडून घेण्यापेक्षा ह्यांच्याकडून बी घ्या. ह्यांनी बी गाडी जर कॅन्सल केली तर ह्यांच्याकडून बी घ्या, दोन्हीकडून बी घ्या ना, दोन्हीला पण चार्ज लागला पाहिजे. गाडी हीच आली पाहिजे, हीच नाही आली पाहिजे, ही चांगली पाहिजे, हे खूप जण विचारतात आणि त्याच्यानंतर गाडी ही करते, पास करते. अशा वेळेस तुम्ही पण हे करा ना, मान्यात गाडी चांगली पाहिजे, पैसे देणार आहोत. भावनो खरं सांगा, आता ही चुकी कोणाची आहे, आपल्या एका कोणाची आहे? अवघड आहे.